नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 2026साठी जी TET परीक्षा होणार आहे। या परीक्षेसाठी म्हणजे TET पेपर क्रमांक 1 व TET पेपर क्रमांक 2 साठी मराठी व्याकरणाच्या 30 प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओद्वारे करणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्हाला याच पद्धतीचे जर सेपरेट विषयाचे जर पेपर सोडायचे असतील म्हणजे मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, बालमानसशास्त्र, परिसर अभ्यास, गणित, तर तुम्ही आपल्या ओएसिस करियर पॉईंटच्या ॲपमध्ये जाऊन हे सर्व सराव पेपर सोडू शकता। ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर याच ॲपमध्ये तुम्हाला ओल्ड पेपरसुद्धा प्रोव्हाइड केलेले आहेत। तर अधिक वेळ न घेता लगेच आपण मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न पाहूयात। प्रश्न पाहूयात। पररूप संधीचे उदाहरण ओळखा। आता पररूप संधी म्हणजे काय? कधी कधी मराठीमध्ये शब्दांचा संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा स्वर लोप पावतो व दुसरा स्वर परस्वर कायम राहून संधी होतो। म्हणजे आपलं उत्तर बघा धिटाई, तर कसं धीट प्लस आई अ प्लस आ हा पहिला अ लोप पावला आणि दुसरा स्वर कायम राहून धिटाई असा शब्द बनला। मग आता लाडूत, नदीत आणि जरासा हे काय आहे? हे पूर्वरूप संधी आहे, जिथे पहिला स्वर जो कायम राहतो व दुसरा स्वर लोप पावतो। जसं बघा आ हा सर्व ठिकाणी लोप पावला आणि नदीत जरासा लाडूत असे शब्द तयार झाले। पुढचा प्रश्न पाहूयात आपण। आपला पुढचा प्रश्न आहे की भाववाचक नामाचे चुकीचे रूप ओळखा। आता म्हणजे नेमकं काय आपण ते समजून घेऊ। बघा, विनम्रता, माधुर्यता, श्रेष्ठता, धुलाई। तर उत्तर आहे 2 माधुर्यता हे रूप चूक आहे का, कसं आपण ते डिटेलमध्ये पाहूयात। तर मूळ शब्द आहे बघा म धू र, तर याला जर प्रत्यय लागला ता तर होईल मधुरता, ओके। किंवा जर प्रत्यय लागला य तर तयार होईल माधुर्य। म्हणजे य प्रत्ययापासून माधुर्य बनेल, ता प्रत्ययापासून मधुरता बनेल, माधुर्यता असा बनणार नाही। ओके। मग आता विनम्रता कसा बनला? विनम्र प्लस ता विनम्रता, श्रेष्ठ प्लस ता श्रेष्ठता, धूल प्लस आई धुलाई। म्हणजे आपलं चुकीचं उत्तर होतं ऑप्शन 2 बनायला पाहिजे होता म धू र आणि ता प्रत्यय मधुरता किंवा य प्रत्यय मा धूर य, अशा 2 पद्धतीने बनायला हवा होता। पुढचा प्रश्न आहे आपला, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे 7 हा काव्यसंग्रह आहे नामदेव ढसाळ यांचा। आता बघा, महात्मा फुले यांची साहित्यकृती दिली इथे। छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा, तृतीय रत्न, गुलामगिरी, अखंड, अस्पृश्यांची कैफियत, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म, ब्राह्मणांचे कसब। नामदेव ढसाळांची साहित्य संपदा दिली आहे। गोलपिठा, मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलविले, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे 7, या सत्तेत जीव रमत नाही, तूही येता कंची। दया पवार, बलुत, कोंडवाडा, चावडी। बाबुराव बागुल, मरण स्वस्थ होत आहे, जेव्हा मी जात चुरली होती, वेदा आधी तू होतास, दलित साहित्य आजचे क्रांती विज्ञान, आंबेडकर भारत, सूड अघोरी। ही साहित्य संपदा वारंवार परीक्षेला विचारली जाते म्हणून आपण इथं कलेक्ट केलेली आहे। पुढील जोड्यांमधून भिन्नलिंगी जोडी ओळखा। आता नेमका प्रश्न समजून घ्या, भिन्नलिंगी म्हणजे कसं? तर आपलं उत्तर बघा पोथी, ग्रंथ, कसं ते पाहूयात। बघा, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी। आता पोथी हा स्त्रीलिंगी, ग्रंथ पुल्लिंगी आणि पुस्तक नपुंसकलिंगी। पण इतर पर्याय पहा, शरीर, पागोटे। शरीर काय आहे? हे बघा, शरीर नपुंसकलिंगी, पागोटे नपुंसकलिंगी। रुमाल, देह, रुमाल आहे पुल्लिंगी, देह आहे पुल्लिंगी। पुस्तक, घर, पुस्तक आहे नपुंसकलिंगी, घर आहे नपुंसकलिंगी। आलं लक्षात? या प्रकारे आपण हा प्रश्न बनवला होता। प्रश्न व्यवस्थित परत एकदा समजून घ्या। प्रश्न आहे की भिन्नलिंगी म्हणजे शरीर, पागोटे दोघं नपुंसकलिंगी, रुमाल, देह दोघं पुल्लिंगी, पुस्तक, घर दोघं नपुंसकलिंगी,
परंतु जे आपलं उत्तर आहे पोथी ग्रंथ, एक पुल्लिंगी आणि एक स्त्रीलिंगी, म्हणून ती झाली भिन्नलिंगी जोडी. चुकीच्या पद्धतीने केलेले अनेकवचन ओळखा. गाणे गाणी, खेडे खेडी, वेणी वेणी हे चूक आहे. वेणी वेण्या याला पाहिजे याकारांत वेण्या. पक्षी पक्षी बरोबर. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. मला घरून शाळेत जाण्यासाठी 1 तास लागतो. घरून ऊनहून पंचमी, अगदी सोपा. प्रथमा प्रत्ययने, द्वितीय सलाते सलानाते, संबोधन नो. चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. बघा, तळे तळी नाही, हेच चूक आहे, हेच उत्तर आहे. कारण की तळे तळ्या. मग सामान्य रूप कसं करायचं? दिलेल्या शब्दाला वाक्यात वापरा. बघा, त्याला एक तो विभक्ती प्रत्यय लावा किंवा एखादा शब्दयोगी अवयव जोडा. मग आपण तळे शब्द वाक्यात वापरू. मी तळ्यात पोहलो. आमच्या तळ्यात खूप पाणी आले. आमच्या तळ्यामुळे शेती पिकली. तळ्यामुळे सिंचन झाले. तळ्याकडून पाणी आले. म्हणजे जेव्हा जेव्हा सामान्य रूप होते तेव्हा मूळ रूपात जो बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणायचं. तळेचं होतं तळ्या. बाकी घर घरा, अपत्य अपत्या, दोरा दोऱ्या बरोबर आहे. कोरोना आजाराने जगभरात खूप भीतीचे वातावरण पसरले होते. या वाक्यात पुढीलपैकी कोणत्या प्रकारचे शब्द मुळीच आलेले नाही? तर बघा, विशेषण आहे का? आहे ना, खूप. विशेष नाम कोरोना, सामान्य नाम आहे ना आजार, सर्वनाम नाही. हे झालं आपलं उत्तर. पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. हसरी आहे ना, हसरी काय धातुसहित विशेषण. हसरी मुलगी. वरचा अव्ययसहित विशेषण, वरचा मजला. चातुर्य नाही. चातुर्य हे भाववाचक नाम आहे, जे आपलं उत्तर आहे. चतुर प्लस य चातुर्य. रेखीव असतं ना, चित्र कसं असतं? रेखीव असते. पुढील प्रश्न पाहूयात. तो नेहमीच उशिरा येत असतो. वाक्यातील काळ ओळखा. साधा वर्तमान काळ नाही ना, साधा वर्तमान काळ काय होईल? येतो. रीती भविष्यकाळ येत जाईल. रीती भूतकाळ येत असे, म्हणजे उत्तर झालं रीती वर्तमान काळ. तो नेहमीच उशिरा येत असतो. विद्यार्थ नसलेले वाक्य ओळखा. आता पहिले विद्यार्थ वाक्य म्हणजे काय ते समजून घ्या. आपण थोडीशी इमेज अशी तुम्हाला दिसेल अशा स्वरूपात घेऊयात. क्रियापदाचे 4 अर्थ आहेत: स्वार्थी, आज्ञार्थी, विद्यार्थ, संकेतार्थी. वाक्याच्या क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, विनंती इत्यादीचा बोध होतो. त्यास विद्यार्थ क्रियापद असे म्हणतात. इतर प्रकार तुम्ही नोट डाऊन करून घ्या किंवा रीड करून घ्या. आता बघा, हे काय? तोच करू जाणे. हे काय आहे? ॲबिलिटी, कॅपॅसिटी, सामर्थ्य. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. आशीर्वाद, बरोबर. त्याने माझे काम केले असावे. शक्यता. या औषधाने मला आराम पडावा. शक्यता. मग आता नसलेलं वाक्य म्हटलंय ना, तर तोच करू जाणे सामर्थ्य आहे. तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, आशीर्वाद, पण हे आज्ञार्थ आहे. हे झालं आपलं उत्तर. आणि हे शक्यता आणि ही झाली शक्यता. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. शिक्षकाने विद्यार्थ्याला शिकविले. प्रयोग ओळखा. मग आता शिकवणारे, नारा नारी नारे प्रत्यय वापरायचा आहे. शिकवणारे कोण? शिक्षक. शिकवण्याची क्रिया कोणावर झाली? विद्यार्थ्यावर. मग आता इथे काही छोट्याशा ट्रिक वापरायच्या. जर कर्त्याला कुठलाही प्रत्यय असेल तर कर्तरी नसतो. मग आता अकर्मक कर्तरी, सकर्मक कर्तरी पर्यायच कटले. आता भावे का कर्मणी. जर कर्मानुसार क्रियापद बदलले तर कर्मणी. शिक्षकाने, विद्यार्थ्याला आपण बदलू. विद्यार्थिनींना शिकवले, नाही बदललं. शिक्षकाने मला शिकवले. शिक्षकांनी तुला शिकवले. शिक्षकांनी तिला शिकवले, नाही बदलत. म्हणजे आपलं उत्तर आहे भावे. कर्ता आणि कर्म यांच्यानुसार बदलत नाही, तेव्हा भावे प्रयोग असतो. बेसिक माहिती इथं आपल्याला शेअर केलेली आहे. खालीलपैकी एकेरी अवतरण चिन्ह ओळखा. एकेरी अवतरण. ओके, आपण थोडंसं डिटेल पण माहिती घेऊयात. एकेरी अवतरण चिन्ह जर ओळखलं, पण याचा उपयोग काय होतो? तर एखाद्या शब्दावर जर जोर द्यायचा असेल
किंवा मुख्य एखादी गोष्ट दर्शवायची तर आपण एकेरी अवतरण वापरतो, किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना आपण काय करतो, एकेरी अवतरण वापरतो. इतर पर्याय बघू. हे काय आहे, हा आहे अर्धविराम. दोन छोटी वाक्य उभयान्वयी अव्ययाने जोडताना हे वापरतात. हे काय आहे, दुहेरी अवतरण. दुहेरी अवतरण कुठे वापरतात, तर दुहेरी अवतरण बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्याकरता. हे काय आहे, क्वामा. एका जातीचे अनेक शब्द लागोपाठ आले किंवा संबोधन आलं तर आपण क्वामा वापरतो. पुढचा प्रश्न घेऊयात आपण. प्रश्न असा आहे की अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर पारंपरिक बरोबर आहे, आशीर्वाद बरोबर आहे, अल्पसंख्याक बरोबर आहे. मग चूक आहे तज्ज्ञ. तुम्ही म्हणणार सर आम्ही खूप ठिकाणी असा तज्ज्ञ शब्द पाहिला, पण हा चूक आहे, हा अशुद्ध आहे का, त्याचा आपण डिटेल पाहूयात. तर मूळ शब्द आहे बघा त त, तचा पाय मोडलेला प्लस ज्ञ. जेव्हा जेव्हा तचा पाय मोडलेला असतो आणि त्याच्या समोर जेव्हा ज्ञ येईल तेव्हा तो काय होईल, या तचा ज होईल आणि तो या ज्ञ मध्ये जाईल. शब्द असा लिहावा लागेल, याला आपण रिमूव्ह करू. शब्द असा लिहावा लागेल, त हा ज आणि हा ज्ञ, तज्ज्ञ. तुम्ही म्हणणार असा बऱ्याच ठिकाणी दिसत नाही, पण व्याकरणदृष्ट्या हा शब्द शुद्ध आहे. प्रभाकर या शब्दाला समानार्थी नसलेला शब्द म्हटलंय. ओके, मग नसलेला कोण आहे, शुभ्रांशू. शुभ्रांशू हा शब्द आपण कशासाठी वापरतो, चांदोबासाठी. इतर पर्याय बघा, दिवाकर, सहस्त्रांशू, वासरमणी म्हणजे सूर्य. सूर्याला काय काय समानार्थी आहे, सूर्य, रवी, भास्कर, मित्र, आदित्य, सविता, अर्क, भानू, चंडांशू, दिनकर, तपन, दिनमणी, प्रभाकर, दिवाकर, दिनराज, सहस्ररश्मी, सहस्रांशू, वासरमणी. चांदोबाला पाहूयात. इंदू, शशी, विधू, सोम, हिमांशू, सुधांशू, सुधाकर, निशानाथ, रजनीनाथ, शशांक, नक्षत्रेश, शशधर, कलानिधी, शुभ्रांशू, चंद्रमा, चंद्र, तारापती. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊयात. विध्वंसक या शब्दासाठी विरुद्ध अर्थाचा शब्द निवडा. विध्वंसक सरळ सरळ विधायक. विध्वंसक म्हणजे नुकसानकारक, विधायक म्हणजे चांगले. प्रतिगामी, पुरोगामी, पुरोगामी, प्रतिगामी. मवाळ, जहाळ, सुलक्षणी, कुलक्षणी. शब्दसमूह पूर्वी कधी पाहिले नाही असे, अपूर्व. ओके, आता अप्रतिम, अपरूप आणि अद्वितीय हे काय जनरल आहे. डोके खर्च करणे म्हणजेच काय, विचार करणे. डोक्यास मार लागणे, वेळ घालवणे नाही. इच्छा करणे म्हणजे पाठणं सोडणे. चौकटीतील अक्षरात योग्य म्हण तयार केल्यास त्यातील कोणत्या क्रमांकाच्या अक्षरापासून कवयित्री या नामाच्या विरुद्धलिंगी शब्द मिळेल. बघा, पहिली स्टेज एक म्हण तयार करा. दुसरी स्टेज त्यातले शब्द जोडून बघा. आता कवयित्रीचा विरुद्धलिंगी काय होईल, कवी. ओके, आणि तो नंतर किती नंबरला आला ते शोधा. अशा 3 पायऱ्या करायच्या आहेत. आपण बघू आता काय, वि, आ, ई, डे, क, र, कड, ती, ही, डे. मग आता याच्यामध्ये एखादा शब्द ओळखीचा बनतो, पहा बरं. बघा, वि, ही, र, एक विहीर शब्द बनतोय. वि, ही, र. मग आता आणखी एखादा हे बनतोय का, त्यामुळे डे डे दिसायले, ती ती इकडे तिकडे बनतोय का, ई, क, डे, ती, एक क पाहिजे, क, डे बनतोय ना. हा, मग अशी एक म्हण आहे ना, इकडे आड तिकडे विहीर, बरोबर का. म्हण काय आहे, ई, क, डे, आड, ती, कडे, विहीर. इकडे आड तिकडे विहीर म्हणजे काय, दोन्हीकडे सारखी संकट समोर असणे. मग आता यातून कवी शब्द बनवायचा आहे. इथे आहे एक क, इथे आहे एक क आणि इथे आहे वी. मग आता काय काय बनतंय, 2 नंबर. बघा, 1 2 3 4 5 6 7, एक 7 नंबर, 8 आणि 1 9 नंबर. ओके, 7 आणि 9, 2 आणि 9 आहे का, हे बघा 2 आणि 9 आहे. 2 आणि 7 नाही ना, क कच झालं. 3 आणि 3 तर नाहीच येणार.
9 येतं, 5 आणि 9 पण नाही, म्हणजे उत्तर झालं ऑप्शन नंबर 1. हा क आणि हा वी, इकडे आड तिकडे विहीर, यातील दुसरा आणि 9वा शब्द बनवला तर होतं कवी. ओके, जो कवयित्रीला विरुद्ध लिंगी आहे. गटात न बसणारा शब्द ओळखा. परंतु, डोंगर, उतरंड आणि झाड. तर परंतु हा शब्द गटात बसत नाही. का? कारण तो शब्द आहे तत्सम, म्हणजेच संस्कृतमधून आलेला. हे तत्सम शब्द इथे एवढे दिलेले आहेत. आता डोंगर, उतरण, झाड हे काय आहेत? हे सर्व आहेत देशी किंवा देशज शब्द आहेत. बघा, देशी किंवा देश म्हणजे आपल्या पूर्वजांचे जे आहेत ते, ज्यांची सरळ उत्पत्ती मिळत नाही. झाड, डोके, बाजरी, दगड, ढेकून, हाड. ओके, इथं भरपूर मोठी यादी आपल्याला दिलेली आहे. पुढीलपैकी कोणती रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे? तर संत एकनाथांची रचना भारुड म्हणून प्रसिद्ध आहे. तुकारामांची गाथा, इथं आपल्याला भरपूर आपण लिस्ट दिली आहे, ती आपण रीड करावी. बहुव्रीही समासातून कोणत्या पदाचा बोध होतो? तर तिसऱ्या पदाचा. बहुव्रीही म्हणजे काय? ज्यामधून पहिल्या व दुसऱ्या पदाचा बोध न होता तिसऱ्याच पदाचा बोध होतो. मग इथे अव्ययभाव, तत्पुरुष, द्वंद्व, बहुव्रीही यांची बेसिक इन्फॉर्मेशन दिली आहे. शंकरास पूजिले सुमनाने, यात कोणता अलंकार आहे? श्लेष आहे एवढं तर कन्फर्म, म्हणजे अर्थांतरान्यास आणि उत्प्रेक्षा नाही. पण त्यांनी श्लेषचे उपप्रकार दिले, तर हा आहे सभंग श्लेष. कसं? आपण डिटेलमध्ये घेऊयात. बघा, सबंग श्लेष म्हणजे काय? स म्हणजे सहित, भंग म्हणजे फोड करणे. एखाद्या शब्दातील श्लेष कळण्यासाठी, त्यातील दोन भिन्न अर्थ समजून घेण्यासाठी एखादा शब्द भिन्न प्रकारे फोडून घ्यावा लागतो, तेव्हा सबंग श्लेष अलंकार होतो. शंकरास पूजले सुमनाने. सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजे चांगले मन. चांगल्या मनाने पूजलं आणि फुलांनी पूजलं असे दोन अर्थ आहेत, तेव्हा सबंग श्लेष असतो. आपण जर ही इमेज व्यवस्थित नोट डाऊन करून घेतली तर आपल्याला श्लेष, श्लेषचे शब्द श्लेष, अर्थश्लेष, सबंग श्लेष, अभंग श्लेष हे प्रकार इथे पाहावयास मिळतील. हा उतरीला परत एकदा आपण असं ठेवूया जेणेकरून तुम्हाला लिहिता येईल. आपण व्हिडिओही पॉज करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. सज्जन या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळखा. तर बघा, स ला काय येईल? मग आता इथं तर रस्व आहे ना, म्हणून काय यायला पाहिजे? असा लघु यावा, परंतु इथं गुरु येणार. का? कारण जोडाक्षरामुळे आघात सवर आला, म्हणून काय येणार? गुरु. मग पहिला पूर्वीचा ज रस्व म्हणून लघु आणि लघु. गुरु, लघु, लघु असं कुठे? पर्याय क्रमांक 1. आता लघु आणि गुरु काय ते समजून घ्या. लघु म्हणजे एक मात्रा जो यू सारखा असतो. गुरु म्हणजे दोन मात्रा जो आडवा डॅश असतो. जेव्हा रस्व उच्चार येतो, जेव्हा लहान उच्चार असतो तेव्हा लघु असतो, व जेव्हा दीर्घ स्वर येतो किंवा दीर्घ उच्चार असतो, जेव्हा लांबट उच्चार असतो तेव्हा आपल्याला गुरु घ्यावा लागतो. वंदनीय हा शब्द कोणत्या प्रत्यय लागून बनलेला आहे? तर अनीय प्रत्यय. वंद प्लस अनीय, वंदनीय. मग बघा, श्रवणीय, मननीय, रमणीय, पूजनीय, परत वंदनीय, करणीय. ओके, पुढे पाहूयात. मराठी साहित्य वसंतातील काव्य कोकिळा कोणाला म्हणतात? संजीवनी मराठे. मग इथे आपल्याला दिले आपण सावित्रीबाई फुले, बघा, बावनकशी, सुबोधरत्नकार, काव्य फुले, संजीवनी मराठे, शांताबाई शेळके, बहिणाबाई चौधरी, बहिणाबाईची गाणी. हे आपण यादी थोडंसं नोट डाऊन करावी. कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्यापाशीच थांबते तेव्हा ते क्रियापद कोणते असते? तर अकर्मक क्रियापद असते. आता सकर्मक, आकर्मक, साधित आणि संयुक्त यांची बेसिक माहिती समोर दिलेली आहे. उत्तर आहे 28 ते 30. तर 28चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. 29चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आणि 30चं उत्तर हे ऑप्शन नंबर 3. अशा प्रकारे आपण 30 प्रश्नांवरती चर्चा केली. धन्यवाद.